राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक सवाल उपस्थित होतोय की आधी जी आश्वासनं दिली खास करून जाहीरनाम्यामध्ये त्या बाबतीत आता तुम्ही हल्ली जे स्टेटमेंट करताय कर्जमाफी मी बोललो होतो का 21 एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा अरे थांब ना बाबा आम्हाला राज्य चालवायचंय आपण पत्रकार मित्रांनो आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यक्रम काढा एकदा तर आम्ही 2004 साली मोफत वीज माफी म्हणून बिलं दिली आणि नंतर सरकार आम्ही पण त्याच्यातले घटक होतो आल्यानंतर तो निर्णय मागे घेतला का घेतला तर तो राज्याला आर्थिक बाबतीमध्ये परवडणारा नव्हता शेवटी आपल्यालाही माहितीये की महायुतीच्या वतीनं जे काही जाहीरनामा दिला त्याच्यापेक्षा अधिक रकमाचा जाहीरनामा हा महाविकास आघाडीने दिलेला होता की जो कदापि अस्तित्वात येणं शक्यच नव्हता कारण तेवढा भार मी पण इथं अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय तेवढा भार उचलणं हे शक्य नव्हतं पण बरेचसे राज्यकर्ते असंही करतात की आल्यावर पुढे बघता येईल नंतर आपण ठरवू पण लोकांना आपल्याकडे वळवण्याच्या करता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं अशा पद्धतीनं आकर्षित करण्याच्या करता अशा गोष्टी देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्य पातळीवर होत असतात त्याबद्दल सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे की उद्याच्याला घोषणा केल्या जातात आणि नंतर त्या घोषणा प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येत नाही त्यावेळेस तिथं थोडंसं वेगळा निर्णय घ्यावा लागतो मग शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही हा ठाम निर्णय आहे का महायुतीचा असं कोणी तुला सांगितलं असं कुठल्याही पक्षाचा उद्या मुख्यमंत्री तू झाला ना बेटा तरी तू तसा निर्णय घेऊ शकत नाही त्या वेळेची परिस्थिती बघून काय परिस्थिती आहे शेतकऱ्याचं नैसर्गिक संकट काय आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या वेळेस ते निर्णय घेतले जातात मागं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला युपीएचं सरकार केंद्रात असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार स्थापन केलं त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय झाला म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 3 वेळेला कर्जमाफीचे निर्णय झालेत ही गोष्ट आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही आजच्या घडीमध्ये काही गोष्टी प्रत्यक्षात कृतीत करण्याच्या करता काही अडचणी असतील तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करून ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला झेपेल आणि त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकास कामावर कुठलाही परिणाम होणार नसेल आता ते तर सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजना पण निवडणूक झाल्यानंतर बंद करतील आम्ही चालू ठेवलेली आहे आम्ही 1,500 रुपये देतो पण चालू ठेवलेली आहे काही बाबतीत आता मी काल कर्नाटकात म्हणजे बेळगावला उतरलो माझा एक चंदगड गडिंग्लज आणि आजरा या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम होता तिथं काही लोक मला भेटले आज त्यांनी तिथं ज्या लोकप्रिय घोषणा दिलेल्या आहेत तिथल्या सरकारने आज त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या विकास कामावर परिणाम झालेला आहे तिथं अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतंय शेवटी आपलं बजेट साधारण किती आहे आपल्याला त्याच्यातून सॅलरी करता किती खर्च करावा लागणार पेन्शन करता किती कर्ज घेतलेलं त्याच्या व्याजा करता किती अशा सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करावा लागतो जसं तू तुझं घरातलं कुटुंब चालवतो त्यावेळेस महिन्याभराचा विचार करून खर्च करत असतो आपल्या महिन्याचं काय उत्पन्न आहे तशा पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकार त्यांची 12 महिन्याचं काय उत्पन्न आहे त्याच्यातनं दर महिन्याला किती आपल्याला भार उचलता येईल अशा सगळ्या साधक बाधक चर्चा करून निर्णय घेतो आम्ही त्या निर्णयापासून कुठेही बाजूला गेलेलो नाही
परंतु आजच्या घडीला आम्ही त्याची अंमलबजावणी करण्याच्या करताची परिस्थिती राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेची नाही. पण म्हणजे कधीच हे थांबगा ते म्हणजे कधीच देणार नाही अशातला भाग नाही. परिस्थिती जशी जशी आम्हाला सुधारेल तसा तसा आम्ही त्या बाबतीतले निर्णय. काल मुख्यमंत्री होणार असं म्हटलंय. नाही भाऊ नाही, हे आपलं गमतीनं म्हणलं तरी लगेच. अरे बाबा मी तसं म्हटलेलं असेल, मी जर तसं म्हणलेलं असेल तर ते शब्द मी मागे घेतो, त्याच्यावर प्रश्न मिटला. पण संजय राऊत असं मी प्रश्न मागे घेतल्यावर आता मी माझे शब्द अरे बाबा कार्यकर्त्यांची तुझी जरी इच्छा असली तरी तुला 145चा पाठिंबा मिळाला तर तुझी इच्छा सफल होईल. जोपर्यंत कुणालाच 145, आज कसं आज देवेंद्रजींच्या पाठीशी 145च्या पेक्षा जास्त आमदारांनी पाठबळ दिलं. त्याच्या आधी एकनाथराव शिंदेंना दिलं, त्याच्या आधी उद्धव ठाकरे साहेबांना दिलं. त्यावेळेस ते मान्यवर मुख्यमंत्री होत असतात. दादा संजय राउत कहते हैं कि अगर मुख्यमंत्री मैंने बाबा भारतीय जनता पार्टी में विलीन होना पड़ेगा. मैंने आपको बताया ना कि मैंने जो स्टेटमेंट किया मैं विड्रॉ कर रहा हूँ, खत्म.